नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे पोलीस भरती त्याचबरोबर शासनाच्या विविध विभागातील भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक असणारा टॉपिक पाहणार आहोत. या टॉपिकचं नाव आहे महाराष्ट्रातील जिल्हे. महाराष्ट्रातील जिल्हे या सिरीज अंतर्गत आपण महाराष्ट्रामध्ये असलेल्या जिल्ह्यांची परीक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असणारी माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रातील जिल्हे या सिरीज मधला पहिला जिल्हा आहे मुंबई शहर. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई शहर या जिल्ह्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर चला मग सुरुवात करू आजच्या या टॉपिकला. 1951 पर्यंत मुंबईचे अधिकृत नाव होते बॉम्बे. मुंबईला बॉम्बे म्हणून ओळखले जात होते. सन 1990 मध्ये बृहमुंबईचे विभाजन होऊन मुंबई शहर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. आता येथे प्रश्न कसा तयार होतो पहा. मुंबई शहर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आली? तर आपलं उत्तर असणार आहे बृहमुंबई. बृहमुंबई या जिल्ह्याचे विभाजन होऊन मुंबई शहर हा जिल्हा निर्माण करण्यात आला. कधी? तर 1990 मध्ये. ठीक आहे. मुंबई शहर हे आपल्या महाराष्ट्राचे राजधानीचे शहर असून त्याला भारताची आर्थिक राजधानी देखील म्हटले जाते. मुंबई शहराचं स्थान व विस्तार जर पाहिला तर मुंबईची तिन्ही बाजू म्हणजे पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेस अरबी समुद्र आहे, तर उत्तरेस मुंबई उपनगर हा जिल्हा आहे. मुंबई शहर या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ आहे 157 चौरस किलोमीटर. म्हणून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा हा मुंबई शहर आहे. मुंबई शहराची घनता आहे 19,652. तर मुंबई शहराची प्राकृतिक रचना जर पाहिली तर मुंबई शहर हे 7 बेटांच्या समूहावरती वसलेलं शहर आहे. नंतर पुढे आहे प्रेक्षणीय स्थळे. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं पॉइंट, प्रेक्षणीय स्थळे. मुंबई शहरातील प्रेक्षणीय स्थळे. सर्वप्रथम आपण येथे पाहूया गेटवे ऑफ इंडिया. मुंबई शहरामध्ये असलेल्या प्रेक्षणीय स्थळामधील एक महत्त्वपूर्ण प्रेक्षणीय स्थळ. 1911 मध्ये राजा 5वा पंचम जॉर्ज व राणी मेरी यांनी मुंबईला भेट दिली होती आणि त्यांच्या भेटीचे स्मारक म्हणून गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आले होते. गेटवे ऑफ इंडिया हे ऍक्च्युअल मध्ये एक कमान आहे. 1913 मध्ये गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी झाली होती व 1924 मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले होते. गेटवे ऑफ इंडियाची रचना ही इंडो सारासेनिक शैलीतील आहे. याची उंची आहे 26 मीटर. 26 मीटर ह्याची हाईट आहे, म्हणजेच जवळजवळ 85 फूट. ठीक आहे. नंतर दुसरा प्रेक्षणीय स्थळ आहे हँगिंग गार्डन, ज्याचं अधिकृत नाव आहे फिरोजशाह मेहता उद्यान. हँगिंग गार्डन हे मुंबईतील किंवा मुंबई शहरातील मलबार हिल भागामध्ये आहे. ठीक आहे. आणि याची स्पेशालिटी काय आहे तर या उद्यानात असलेले प्राण्यांच्या आकाराची झुडुपे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे मरीन ड्राईव्ह. मरीन ड्राईव्ह हा नरिमन पॉइंट ते मलबार हिल असा एकूण 3 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. मरीन ड्राईव्हला क्वीन्स नेकलेस असे देखील म्हटले जाते. नंतर नेक्स्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ज्याला शॉर्ट मध्ये CST म्हटलं जातं, ज्याचे पूर्वीचे नाव होते विक्टोरिया टर्मिनस. हे मुंबईचे मुख्य रेल्वे स्टेशन आहे. CST चे बांधकाम हे विक्टोरियन गॉथिक शैलीतील अप्रतिम बांधकाम आहे. CST ला 30 जून 2018 रोजी युनेस्कोने जागतिक वारसाचा दर्जा दिला आहे. नंतर नेक्स्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, ज्याचे पूर्वीचे नाव होते प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे मुंबादेवी. मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता असून तिच्या नावावरून मुंबईला मुंबई हे नाव मिळालेले आहे. नंतर त्याचबरोबर महालक्ष्मी मंदिर, हाजी अली दर्गा, चैत्यभूमी. चैत्यभूमी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मृतीस्थळ आहे. हे मुंबईच्या दादर विभागामध्ये आहे. नंतर आहे झकेरिया मस्जिद इत्यादी सारखी प्रेक्षणीय स्थळे मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे. त्यानंतर आहे विमानतळ. मुंबईमध्ये सांताक्रूज विमानतळ देशांतर्गत वाहतुकीसाठी वापरले जाते, तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ याला सहारा विमानतळ असे देखील म्हटले जाते. मुंबई हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे. ठीक आहे. ज्याला मुंबईचे प्रवेशद्वार असे देखील म्हटले जाते. मुंबईला कोणकोणत्या नावाने ओळखले जाते?
सात बेटांचे शहर, भारताचे प्रवेशद्वार. ठीक आहे. मुंबई शहर या जिल्ह्यात एकही तालुका तसेच एकही जिल्हा परिषद अस्तित्वात नाही. लक्षात ठेवा, एकही तालुका नसलेला किंवा एकही जिल्हा परिषद नसलेला जिल्हा कोणता आहे तर मुंबई शहर, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा. नंतर नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे बॉम्बे हाय या ठिकाणी मुंबईमध्ये भारतातील एकूण उत्पादनाच्या 63% खनिज तेल आणि 80% नैसर्गिक वायूचे उत्पादन होते. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा 1990 मध्ये बृहमुंबईचे विभाजन होऊन मुंबई शहर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. मुंबई शहर या जिल्ह्याचे तीनही बाजू पूर्व, पश्चिम आणि दक्षिण हे अरबी समुद्राने वेढलेले आहे. तर उत्तर दिशेला मुंबई उपनगर हा जिल्हा आहे. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ आहे 157 चौरस किलोमीटर. मुंबई शहर हा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा आहे. मुंबईमध्ये एकही जिल्हा परिषद नाही किंवा एकही तालुका अस्तित्वात नाही. मुंबईला 7 बेटांचा शहर तसेच भारताचे प्रवेशद्वार आणि ड्रीम ऑफ सिटी म्हणजेच स्वप्न नगरी म्हणून देखील ओळखले जाते. सो हे होती परीक्षेच्या दृष्टीने मुंबई जिल्ह्या संबंधित महत्वपूर्ण माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पोलीस भरती त्याचबरोबर शासनाच्या विविध विभागातील भरती परीक्षांच्या विनाशुल्क परिपूर्ण सामान्य ज्ञानाच्या तयारीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि पोलीस भरती तसेच विविध विभागातील भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.